नमस्कार, आपलं सर्वांचं प्रियंकाच रेसिपीमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण उकळत्या पाण्यात 1 वाटी रवा घालून मुलांच्या डब्यासाठी आणि सकाळच्या नाश्त्यासाठी तयार होणारा अगदी झटपट असा पदार्थ आज आपण कसा बनवायचा ते पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया। ते आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण 2 पळी तेल घालायचं आहे। तेल गरम झालं आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा जिरं घालायचं आहे। जिरं फुललं की यामध्ये आपण 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। आता आपण यामध्ये थोडंसं आलं घालायचं आहे, किसून घेतलेलं। हे सर्व साहित्य आता तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घेऊया। तेलामध्ये आता हे सर्व साहित्य आपण परतून घेतलेलं आहे। तर यामध्ये आपण 2 वाटी पाणी घालायचं आहे। तर या पाण्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। आता 10 मिनिटं आपण पाण्याला उकळी येण्यासाठी ठेवूया। 10 मिनिटं झालेली आहेत। आता पाण्याला पण छानपैकी अशी उकळी आलेली आहे आणि यामध्ये आता आपण इथे आपण 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये थोडा थोडा करून रवा घालायचा आहे, जेणेकरून यामध्ये गुठळ्या होणार नाहीत। आता आपण व्यवस्थित असं सर्व साहित्य एकत्रित करून घेऊया। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीज पाहायला मिळतील। यामध्ये आता आपण मीठ घालून घेऊया। मगाशी पाण्यामध्ये मीठ घालायला विसरून गेले होते, म्हणून आता आपण यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि एकत्र करून घ्यायचं आहे, जेणेकरून एकाच जागी मीठ राहणार नाही। आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे, घट्ट पण झालेलं आहे। आता एका ताटामध्ये आपण काढून घेऊया। हे रव्याचं मिश्रण या ताटामध्येच आपण थंड करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण याचे मेंदू वडे बनवायचे। आता हे मिश्रण थंड झालेलं आहे। थोडं आपल्या हातावरती थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि मिश्रणावरती पण आपण थोडं तेल टाकायचं आहे। हातावरती तेल असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे हाताला। आता हे मिश्रण व्यवस्थित असं आपण मळून घ्यायचं आहे। मळून झाल्यानंतर आपण याचे मेंदू वडे बनवायचे आहेत। हे वडे तुम्ही असेच बनवून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही हे तळून खाऊ शकता। अगदी इन्स्टंट असे मेंदू वडे आहेत हे। इथे आपण एक गोळा घेतलेला आहे। हा गोळा हातावरती घेऊन व्यवस्थित असा गोल आकार करून घ्यायचा आहे। तर इथे आपण गोल आकार करून घेतलेला आहे आणि या गोळ्यामध्ये एक बोट घालून होल करून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूने बोट घालून मेंदू वड्याचा आपण हा आकार करून घ्यायचा आहे। आता हा आपला मेंदू वडा तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने आपण हे सर्व मेंदू वडे तयार करून घ्यायचे आहेत। तर इथे आपली मेंदू वड्याची एक बॅच तयार झालेली आहे। आता ही आपण तळून घ्यायची आहे। ही बॅच तळून होईपर्यंत आपण दुसरी बॅच तयार करून घ्यायची आहे। तर इथे तेल पण छानपैकी गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये मेंदू वडी सोडून घेऊया। तेल छानपैकी असं कडकडीत गरम झालेलं पाहिजे, नाहीतर
रव्याचे मेंदूवडे फुटतील. आता आपण या मेंदूवड्यांना लगेचच झारा लावणार नाही आहे. आता आपण या वड्यांना दुसऱ्या बाजूनेही पलटून घेऊया. तर इथे आपली एक बॅच मेंदू वड्याची तयार झालेली आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि दुसरी बॅच आपण तळायला घालून घेऊया तेलामध्ये. पहिली बॅच जशी आपण तयार करून घेतली तशीच आपण हे सर्व मेंदू वडे तयार करून घेऊया. अशाच पद्धतीने आपण सर्व मेंदू वडे तळून घ्यायचे. तर इथे आपले सर्व मेंदूवडे तयार झालेले आहेत. कुरकुरीत असे रव्याचे मेंदूवडे तुम्ही पण एकदा घरी बनवून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.